तर वाद वाद आणि वाद बिग बॉसच्या घरात नुसते वादच चालू आहेत आणि वाद घालणारं व्यक्तिमत्व आहे निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर। हो मित्रांनो, निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर मध्ये इतकी रायव्हलरी चालू आहे। सध्याला बिग बॉस मराठी सीझन 5 चा दुसराच दिवस आहे आणि आधीच्या सीझन वरून आपण बघत असतो की पहिले काही आठवडे 1 2 3 आठवडे खूप शांत चालत असतात। बिग बॉसची टीआरपी खूप कमी असते, कुणीच कोणासोबत भांडत नसतं, सगळे गुड बॉय आणि गुड गर्ल बनून राहत असतात। पण या बिग बॉस मध्ये काहीतरी वेगळं होत आहे, कारण की इथं कुणीच गुड बॉय नाहीये आणि कुणीच गुड गर्ल पण नाहीये। स्पेशली इथं गुड बॉयज सापडते तुम्हाला, पण गुड गर्ल सापडणार नाही, कारण की वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी मध्ये खूप जबरदस्त रायव्हलरी आपल्याला दुसऱ्या दिवसापासूनच बघायला भेटत आहे। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे सूरज चव्हाण इरिना यांना शॉपिंग करायला लावली होती। शॉपिंग मध्ये त्यांनी सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी घेतल्या, व्हेजिटेबल्स घेतले, अंडे घेतले, पण ते बेड घ्यायचं विसरले। त्यामुळे बिग बॉसनी पनिशमेंट म्हणून आता सगळ्या गावकऱ्यांना, सगळ्या रहिवाशांना तिथं सांगितलं होतं की कुणीच बेडवर झोपायचं नाही। तर वर्षाताई तरी पण बेडवर बसल्या आणि त्यामुळे बिग बॉसनी आता त्यांना पनिशमेंट दिली की तुम्हाला संदेश येऊस तर त्यांनी अजिबात बेड यूज करायचं नाही आणि बेड त्यांना भेटणार नाही, आणि जी पण त्यांना कॅश भेटलेली आहे ती कॅश पण त्यांनी रिटर्न करून टाकायची। आणि अशी पनिशमेंट दिल्यामुळे निक्की तांबोळी ही वर्षा उसगावकरवर चांगलीच भडकताना आपल्याला कालच्या एपिसोडमध्ये दिसली होती आणि बाकी सगळे हे तिला समजत होते की जाऊन दे, चालूच राहतं असं। पण निक्की तांबोळीचं म्हणणं होतं की तिच्यामुळे मी का बरं सहन करायचं, मग मी तिचा खूप रिस्पेक्ट करायचे, पण आता मी तिचं रिस्पेक्ट करणं बंद करून टाकणार आहे। त्याच्यावर वर्षाताई म्हणत होत्या की तिची बोलायची ट्युनिंग खूप खराब होती आणि तिने मी सिनियर आहे, मला असं बोललं नव्हतं पाहिजे। तर असं दोघींमध्ये शेवटी आपल्याला वाद दिसत होता। तर जेव्हा बिग बॉस म्हणजे मिडलचा काळ चालू होता, मिडल जेव्हा शो चालू होता तेव्हा पण आपल्याला दिसत होतं की किचन मध्ये वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी या दोघींमध्ये थोडं फाईट चालू होते। व स्टार्टिंगलाही जेव्हा बिग बॉस टास्क बद्दल सांगत होते तेव्हाही वर्षा ह्या मेकअप करत होत्या आणि त्यामुळं निक्की खूप भडकली होती, सगळे कंटेस्टंट भडकले होते, पण निक्कीनी हे बोलून दाखवलं होतं। तर मित्रांनो, सध्याला आपल्याला 2 दिवस झालेले आहेत, तर निक्की आणि वर्षा दिसत आहे ज्या एंटरटेन करत आहे आणि बाकी सगळे कंटेस्टंट हे फक्त फाईट्स थांबवण्याकरता आलेले आहे असं आपल्याला वाटत आहे। तर मित्रांनो, सध्याला निक्कीचा आणि वर्षाचा गेम तुम्हाला कसा वाटत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। व तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।